नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत। महाराष्ट्राची सामाजिक चळवळ आणि भारताला शिक्षण देण्याचं काम महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलं आहे। या फुले वाड्यामध्ये दरवर्षी आम्ही येतो। महात्मा फुले यांनी भारताला दिलेली वैचारिक विचारधारा, सामाजिक परिवर्तन याच्यातून काहीतरी घेऊन समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे। आज आम्ही त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि त्यांनी दिलेला वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करतो। ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे। मला विश्वास आहे तामिळनाडूचे माननीय मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर ॲक्शन घेतील। प्रशासनाचा अंतर्गत विषय सरकारने सोडवला पाहिजे। मला त्या चित्रपटाविषयी माहीत नाही, मात्र मी आत्ता छगन भुजबळ यांना भेटले। ही 2 पुस्तकं त्यांचा उल्लेख छगन भुजबळ यांनी केला आहे। पवारसाहेब मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा पुस्तक काढण्यात आलं आणि त्यानंतर अनेक वर्षांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारने जे पुस्तक काढलं ते पुस्तक मला आत्ता भुजबळ यांनी दिलं। पवारसाहेबांसाठी मी भुजबळांचे मनपूर्वक आभार मानते। पवारसाहेबांसाठी त्यांनी एवढी प्रेमाची भेट दिलेली आहे। हे पुस्तक, हा विचार महाराष्ट्रातील नवीन पिढीच्या मुलामुलींपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमच्यावर आणि माझ्यावर आहे। सावित्रीबाई फुलेंना आपण सगळे विनम्र अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राची सामाजिक चळवळ आणि भारताला वेगळी दिशा देण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी केलं। आणि या फुलेवाड्यामध्ये इथे येऊन दरवर्षी आम्ही सगळेच अनेक वेळा येतो। इथे येऊन त्यांनी महाराष्ट्राला नाही भारताला दिलेली एक वैचारिकची बैठक आहे, विचारधारा आहे, सामाजिक परिवर्तन आहे। त्याच्यातून काहीतरी नवीन आपण समाजासाठी केलं पाहिजे। हा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी एक प्रांजळ प्रयत्न आम्ही सगळे करत असतो। आज आम्ही त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि त्यांनी दिलेला जो वारसा आहे, जो विचारांचा वारसा आहे, तो पुढे न्यायचा प्रयत्न आणि त्या विचाराशी आम्ही कटिबद्ध आहोत। तामिळनाडूमध्ये एका विद्यार्थीला मासिक पाळी आणि मुलीला पेपर देण्यासाठी बाहेर बसवण्यात आलेलं आहे आणि आज खूप दुर्दैवी गोष्ट आहे, त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि माझा विश्वास आहे की तामिळनाडूचे माननीय मुख्यमंत्री श्री स्टॅलिन ह्याच्यावर ऍक्शन घेतील। मंत्रालयाकडनं एक अहवाल मागवलेला आहे की जे उसांवर आलेले अधिकारी आहेत या विभागातले त्या विभागात, त्यांचं अहवाल मंत्रालयातून मागवण्यात आलेले, जे कुठले कॅबिनेट मंत्री असतील किंवा राज्यमंत्री असतील त्यांचे। हा त्यांच्या प्रशासनाचा अंतर्गत विषय, तो सरकारने सोडवला पाहिजे। बनेश्वर रस्त्यासाठी ज्यावेळेस तुम्ही आंदोलनाला बसला होता 25 ला होते आणि त्याला विरोध होताना पाहिलं, म्हणजे आज प्रकाश आंबेडकर सुद्धा त्या विरोधात आंदोलन करतात। काही सीन आहेत ते सुद्धा त्यात रेकॉर्ड केले। मला फारशी त्या सिनेमाची माहिती नाही, पण आत्ताच माननीय भुजबळ साहेबांना मी भेटले। ही 2 पुस्तकं आहेत ज्याचा उल्लेख भुजबळ साहेबांनी केला की आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना हे पहिल्यांदा पुस्तक काढण्यात आलं आणि त्याच्यानंतर अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारने जे पुस्तक आदरणीय पवार साहेबांनी पहिल्यांदा काढलं ते काढण्यात आले। ते पुस्तक मला आता भुजबळ साहेबांनी भेट दिली आहे आदरणीय पवार साहेबांसाठी। मी भुजबळ साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की आदरणीय पवार साहेबांसाठी त्यांनी ही एवढी प्रेमाची भेट दिलेली आहे आणि माझा विश्वास आहे की हे पुस्तक हे शेवटच्या महाराष्ट्रातल्या नवीन पिढीच्या मुलामुलींपर्यंत पोहोचवणं, हा विचार पोहोचवण्याची जबाबदारी आज तुमच्या आणि माझ्यावर आहे। काही विषय असतात त्याच्यावर न बोलणं रामकृष्ण हरी। गेले 5 वर्षात माझी भूमिका नाही, आज इतिहासावर भूमिका इतिहासकारांनी घेतली पाहिजे। मला असं वाटतं राजकारण आणि इतिहास याची गल्लत करू नये। जे इतिहासातले तज्ञ आहेत त्यांचं जे काय मार्गदर्शन असेल तेच योग्य आहे। काही महापुरुषांबद्दल वक्तव्य, वर्षभरे वक्तव्य करण्यासंदर्भात कायद्याच्या संदर्भात चर्चा सुरू आहे। स्पष्ट भूमिका मांडली की जर कायदा आला तर जे वाचवावीर आहेत त्यांना कुठेतरी महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव द्यावा, आम्ही सगळे त्याच्यावर चर्चा करू आणि अर्थातच महापुरुषांवर कोणीही चुकीचा शब्द काढला
तर कायदा पुढचा होईल तेव्हा होईल, पण आजही महाराष्ट्रातला स्वाभिमानी मराठी माणूस ते सहन करणार नाही. संदर्भात एक प्रश्न आहे. 10,500 कोटी ज्या कंपन्या आहेत महाराष्ट्रातल्या त्यांचा उज्ज्वल कारभार पुन्हा एकदा आलाय. शेतकऱ्यांना पैसे जात नाहीत पण खर्च मात्र त्यांचा वाढलाय. सरकार याकडेही लक्ष त्याला धरून काही गेल्या 5 वर्षात 50 कोटींचा नफा हा विमा कंपनींचा झालाय ना. आता केंद्रीय अहवालामध्ये पण तसं नमूद करण्यात आलेलं आहे. हे बघा, महाराष्ट्राच्या पीक विम्याबद्दल काय काय झालं हे माझ्यापेक्षा हा प्रश्न तुम्ही सुरेश धसांना विचारा, संदीप क्षीरसागरांना विचारा. हा प्रश्न तुम्ही बजरंग अप्पा सोनावणेंना विचारा. त्यांनी तुमच्या चॅनलला सगळी माहिती दिलेली आहे. आणि याबद्दल शिवराज सिंग चव्हाणांनी माझ्याच प्रश्नावर शब्द दिलाय की याची मी इन्क्वायरी लावणार आहोत. आणि माझा शिवराज सिंग चव्हाणांवर पूर्ण विश्वास आहे की ते इन्क्वायरी लावतो. वाल्मिक शहरात न्यायालयामध्ये असं म्हणतात की पूर्णपणे निर्दोष आहे तर तो आधी संविधानाने त्यांना तो अधिकार दिला. खरं सगळ्या दुनियेलाच माहिती. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रचंड अस्वस्थता आहे, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हा वाढत चाललाय. आणि मला एकच प्रश्न कळत नाही की, आणि हे केंद्र सरकारला मी पत्र लिहिणार आहे की ग्लोबली ऑइलच्या प्राइसेस कमी झालेल्या, क्रूड ऑइलची प्राइस कमी झाली आहे. मग जर क्रूड ऑइल ग्लोबली जर स्वस्त झालंय तर मग पेट्रोल, डिझेल, गॅस या सगळ्या गोष्टी भारताला जो कन्झ्युमर आहे त्याला का नाही कमी दर्जा दिलाय. आणि मी याचं पत्र सरकारला लिहिणार आहे केंद्र सरकार. काही मगाशी हाच प्रश्न जो अजितदादांना विचारला होता तेव्हा ते म्हणले होते की डोनाल्ड ट्रम्प यांनी जे सगळे टॅरिफ आणि हे सगळं वाढवले त्याच्यामुळे हा सगळा प्रकार झालेला आहे. पण तरी अमित शहानी या सगळ्याबद्दल असं देखील म्हणलेलं की वाढवू नका त्याचे दर. एक तर म्हणजे ते मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही, पण मला जे उत्तर फ्लोअर ऑफ द हाऊस वर दिलेलं आहे त्याच्यात तुमच्या चॅनलवर सगळ्यांना मध्ये की क्रूड ची प्राइसेस, पेट्रोल डिझेलची जी प्राइस असते ती क्रूड डिसाईड करते. आणि क्रूड ऑइलच्या प्राइसेस ग्लोबली पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे जर त्या कमी झालेल्या आहेत त्याचा बेनिफिट सरकारने हा सामान्य मायबाप जनतेला जी महागाईनी अस्त्रस्त आहे त्यांना दिली पाहिजे अशी आमच्या आग्रहाची भूमिका आहे. आणि सिलेंडरचा 50 रुपये वाढवण्याचं काहीच कारण नाही. मी केंद्र सरकारला पत्र लिहिणार आहे आणि मी त्या मंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की बाबा की 60 रुपये बॅरेल झाला आहे तर तुम्ही डिझेल आणि पेट्रोलचे भाव कमी करा. एक आणि दुसरं गॅस सिलेंडरचा भाव कृपा करून वाढवू नका, कारण आधीच लोक महागाई देतात. नाही, इंधनाचे दर नाही, क्रूड ऑइल, इंधन नाही, क्रूड ऑइलचे ग्लोबल प्राइसेस क्रॅश झालेली 60 रुपये आहे, $60. तुम्ही काल अहो त्यांच्याच मुलाचं होतं. नाही, कसं आहे, फॅमिलीचे गोष्टी ह्या फॅमिलीतच असल्या पाहिजेत. मला असं वाटतं राजकारण आणि फॅमिली गल्लत कोणीच करू. आणि काल जयचा आणि ऋतूचा काल त्यांची एंगेजमेंट सेरेमनी झाली. आम्हाला मनापासून आनंद झाला की आमच्या घरात आणखीन एक लेक येते आणि एक आनंदी सोहळा. काल सगळेच आमचे ज्येष्ठ आशा काकी होत्या, काल आमच्या सुमती काकी हम्पीवरनं आवर्जून उपस्थित होत्या, सगळेच होते. आणि मध्येच आमच्या घरात एक खूप दुर्दैवी घटना झाली. आमच्या काकी भारती काकी गेल्यानंतर त्याच्यातूनच जेव्हा आमचं कुटुंब सावरत होतं तेव्हा ही एंगेजमेंट होते. त्याच्यामुळे आम्हाला एक या सगळ्या अडचणीच्या काळात, दुःखाच्या काळामध्ये एक आनंदाचा कालचे संध्याकाळ ही कुटुंबाला मिळाली.